नमस्कार मित्रांनो, हे पाहू शकता. आता आपण गव्हाचा भरडा दिला आणि त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, जे ज्वारीचं मशीनमधून काढल्यावर जे कांड उरतं त्याच्यामध्ये ज्वारी असते थोडी, तर आपण ते टाकलेलं आहे. पाहू शकता कशा प्रकारे वेचून खातात शेळ्या. तुमच्याकडे जर थोड्याफार प्रमाणात शेळ्या आणि कोंबड्या जर असतील तर तुमचं घरचं खरकटं आहे आणि जे शेतातला जो काडी कचरा आहे, जे कवडी ज्याला काही बाहू नसते, काही नसते, ते तुम्ही शेळ्यांना देऊ शकता. हे पाहू शकता कशा प्रकारे वेचून खातात. त्यातलं जी छोटी ज्वारी आहे पुढे गेले कांडामध्ये गेलेली, ते आपण टाकलेले आहे. जवळजवळ आपले 4-5 ठिके निघलेले आहेत अशा प्रकारे. तर आपण सकाळी दररोज थोडं थोडं टाकतो यांना. हे सर्व त्यातले ज्वारी वेचून खातात. आणि सकाळचा टाइम आहे, हे पाहू शकता. सकाळचे 8 वाजलेले आहेत, तरी शेळ्याची क्वालिटी ह्यांच्यावरील चमक पाहू शकता. भरपूर मित्र जे आहेत ते व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, लाईक करत नाहीत. करत जावा मित्रांनो, कारण ह्याला काय पैसे लागत नाहीत. आणि आपण जे खरी माहिती जे शेतकऱ्यापर्यंत पोहोचन हा प्रयत्न करतो. आपल्याला काय कुणाचं प्रमोशन करायचं नाही. आपण भरपूर शेळीपालनात सक्सेस होत नाहीत लोक, काहीच्या शेळ्या बंदिस्त होत नाहीत. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, हा व्हिडिओ बनवून व्हिडिओच्याद्वारे शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोचवत आहोत. हे पाहू शकता पलीकडे कोकरा आहेत आणि आमच्या इकडं पाहू शकता हे सर्व ऊसाचा भाग आहे. आणि गायरान किंवा माळरान आपल्या इकडं कसलं शिल्लक नाही. बांध पण खूप छोटे छोटे आहेत, त्यामुळे शेळ्या सोडायला टाईम भेटत नाही, म्हणजे जागाच नाही आहे. त्यामुळे आपण पूर्ण बंदिस्तमध्ये शेळीपालन चालू केलेलं आहे. हे पाहू शकता कशा प्रकारे वेचून खातात त्यातली ज्वारी. सगळ्या शेळ्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही, पूर्ण बंदिस्तमध्ये आहे. हा आपला बिटलचा बोकड आहे. सकाळचे 8 वाजले तरी तुम्ही ह्याची चमक पाहू शकता, ह्यांची क्वालिटी पाहू शकता. तुम्ही पूर्ण बंदिस्त केलं तर कधीही शेळ्या सोडायच्या नाहीत, कारण एकदा त्यांना 10-15 दिवस सवय लागली परत बंदिस्त केलं की पुन्हा खराब होतात. त्यामुळे काय करायचं, बंदिस्त तर बंदिस्तच सांभाळायचे किंवा फिरास्ती आहेत तर फिरास्तीच सांभाळायचं, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही. हे पाहू शकता आपण एका शेळीपासून सुरुवात केली ती आज एवढे मोठे जवळजवळ 17-18 नग आहेत आपले, पूर्ण लहान मोठे. आता शेळ्या लागलेले आहेत 10-15 दिवसाचे. हे लहान पिल्ले आहेत आपले. बिटल उस्मानाबादी क्रॉस केल्यामुळे रिझल्ट चांगला आलेला आहे. मित्रांनो, अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ भेटतील. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जवान जय किसान.